माझे नाव प्रल्हाद आबासाहेब दळवी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड इथून आलेलो आहे. तर इथे कार्यक्रमाला नागपूर साहेबांचा बाळासाहेबांचा कार्यक्रम होता आणि समता एक परिषद आहे मातंग समाजाची इथे ठेवलेली. त्या समतेच्या परिषदेला आम्ही अख्ख्या मराठवाड्यातून लोक आलेले आहेत आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी, शासनाला न्याय मागण्यासाठी. त्या आम्ही कायद्याने संविधानाला धरून हे आम्ही मागत आहोत आणि हे शासनानं आमचा निर्णय करावा ही बी आमची बी अपेक्षा आहे. मातंग समाजाची एसी जातीमध्ये दुसऱ्या नंबरला मातंग समाज असून तो खूप पाठीमागं राहिलेला आहे. शिकला पण त्याला कुठं नोकरी लागली नाही, गाव पातळी काम मिळत नाही, शासनामध्ये मिळत नाही. त्याच्यामुळं शासनाने आमचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून किंवा छोटा समाज म्हणून ह्या आमच्या समाजाचा निर्णय द्यावा आणि न्याय द्यावा ही अशी अपेक्षा. तर उपवर्गीयांना विरोध पण आहे. आता काय असतं, भाऊ असतात. आता मोठा भाऊ छोटा भाऊ होता आणि आहेत बी, पण विरोध होते. तर मोठा भाऊ कधी बी आपल्या घर भांडणात बिन घरात संसारात विरोध करतो. त्याच्यापेक्षा मग मोठा कोणीतरी आपल्यात एक वडीलधारा माणूस असतो. तसं शासन आहे आमचं दोन्ही भावामध्ये वडीलधार. त्या वडीलधारी माणसानं दोन्ही भावाला समोर बसून एक आम्हाला न्याय द्यावा ही आमच्या अपेक्षा आहे. रद्द झाले तुमच्यावर काय परिणाम होईल आणि सुरू झाल्यानंतर काय फायदा होईल त्याचं आम्हाला महत्त्व सांगा. आता आरक्षण जर आमच्यासारखं झालं तर आता काय, आता ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद चालू होता. आता त्याचा फायदा झाला, नुकसान झालं त्याला माहीत आहे. पण आरक्षण मिळाल्यामुळं आपल्याला नोकरी लागेल म्हणून हे शिकायलेत लोक. मराठा समाज बी शिकतो ओबीसी बरोबर, ओबीसी शिकतोय मराठ्याबरोबर. तसं आमच्या समाजाला आरक्षण जर मिळालं, नोकरी लागन न लागन हे पुढा पर्याय राहिला, पण आरक्षण आपल्याला मिळालंय. ह्या गोष्टीला तरी आपल्याला काहीतरी मिळालंय. म्हणून आमचा मातंग समाज शाळेमध्ये जाईन आणि अजून शिकलेला आहे, पण अजून शिकावा आणि त्याचं मोठे पण हो. आणि दुसरीकडे शासन खाजगीकरण करत आहे. आरक्षणाचा पुढे काय फायदा होईल? खाजगीकरण आता दुसऱ्या राज्यामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून तर नाही आहे. आणि होईन ते ज्यावेळेस होईन ते होईल. पण आज वर्गीकरणासाठी जेव्हा आम्ही लढत आहोत, भांडत आहोत, तर ते वर्गीकरण शासनाने लवकर करावा. आणि जर लवकरात लवकर शासनाने केलं तर आम्ही बी त्याचा विचार करू आणि आमच्याकडून काय फुलाची पाकळी त्या शासनाला आम्ही मदत करू. मातंग समाज पण काही विरोधामध्ये आहे. नाही, मातंग समाज बोटापुरते मोडण्यासारखी, ज्याला काही कळतच नाही. मातंग समाजाच्या कुठल्या आंबेडकर चळवळी, मातंग समाज आंबेडकर चळवळीमध्ये होता आणि आहे बी आणि राहणार आहे बी. जो माणूस बाबासाहेबाला, मातंग समाज असतो जो कुठल्या समाजाचा माणूस बाबासाहेब त्याला कळाला, त्यानं बाबासाहेबाला धरून विचारणं काही. आता काही माणसं काय असतात, गाव पातळीवर राजकारणासारखं मातंग समाजाला दोघा तिघाला काहीतरी लालू देऊन बोलायला लावणं, विरोधात करणं, तर त्याला कमी कळतं असं माझा अंदाज आहे. धन्यवाद.